महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार आहेत। 4 मेला संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे। कणकवली इथल्या उपरुग्णालयासमोरच्या मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडेल। ही राज ठाकरेंची महायुतीच्या कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारार्थ होणारी पहिली सभा असेल। बिनशर्त पाठिंबा महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी जाहीर केलाय। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सुशांत, ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुतीच्या उमेदवारासाठी पहिली सभा होते आणि ती सभा होते नारायण राणे यांच्यासाठी। तळ कोकणात कणकवलीमध्ये खऱ्या अर्थाने ही सभा होते। आपण जर पाहिलं असेल तर राज ठाकरे आणि नारायण राणे यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि त्याचमुळे राज ठाकरे जे आहे ते पहिली सभा जी आहे ती नारायण राणे यांच्यासाठी घेत आहेत। आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरेंच्या सभेची तयारी जी आहे ती आता महायुतीकडून आणि विशेषतः नारायण राणे यांच्याकडून केली जाणार आहे, कारण तळ कोकणातली पहिली राज ठाकरेंची सभा असणार आहे। याआधी आपण जर बघितलं असेल देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथे सभा घेतली होती, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता स्वतः नारायण राणे यांच्यासाठी सभा घेणार आहेत। विशेषतः मुंबईतील मनसेचे पदाधिकारी असतील, कोकणातील मनसेचे पदाधिकारी असतील, रत्नागिरी सिंधुदुर्गतील मनसेचे पदाधिकारी असतील, ते राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी लागलेले आहेत। आणि आपल्याला आता जी माहिती मिळाली की राज ठाकरे 4 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता कणकवली येथील उपरुग्णालय जे आहे त्या मैदानाच्या समोरच जे आहे ती सभा घेणार आहेत। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।